राजकारणात अशी काही नावं असतात जी अचानकपणे पुन्हा चर्चेमध्ये येतात आणि सगळ्यांचं लक्ष त्यांच्या दिशेनं वेधून घेतात. सध्या असंच एक नाव सध्या चर्चेत आलंय. ते नाव म्हणजे माजी मंत्री धनंजय मुंडे. अजित पवारांच्या निधनानंतरचे भावनिक क्षण आणि अंत्यसंस्काराच्या वेळी पवार कुटुंबियांच्या सोबत असलेली त्यांची उपस्थिती आणि यानंतर मात्र मुंडेंच्या हालचाली नव्यानं पुन्हा जाणू लागल्या. काही दिवसांपूर्वी जे नाव कमी दिसत होतं तेच नाव आता प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी दिसू लागलंय. वर्षा निवासस्थानी झालेल्या भेटी असोत, सुनेत्रा पवार या विधान भवनात आल्यानंतर त्यांच्यासोबत असलेली उपस्थिती असो किंवा पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री कार्यालयामध्ये गेलेल्या नेत्यांची यादी असो, या धनंजय मुंडे यांचं नाव प्रत्येक ठिकाणी आहे. हा केवळ काय योगायोग आहे का त्यांची ही उपस्थिती केवळ फक्त एक नियोजन मात्र होती का राजकारणात काहीतरी बदल घडतोय आणि त्यामुळेच एक प्रश्न सातत्यानं आता विचारला जातोय, तो म्हणजे धनंजय मुंडेंचा दीर्घकाळ चाललेला हा वनवास संपण्याच्या मार्गावर आहे का? त्यांची मंत्रिमंडळामध्ये पुनरागमनाची चर्चा खरंच होते का आणि खरंच त्यांची मंत्रिमंडळामध्ये हालचाली होत आहेत का? हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. धनंजय मुंडेंचं नाव पुन्हा एकदा चर्चेत येत आहे, पण या चर्चांचा मागोवा घेतला तर चित्र थेट आजपासून कधीच सुरू होत नाही, तर ते मागच्या विधानसभा निवडणुकांपासून सुरू होतं. 2024च्या विधानसभा निवडणुका राज्यामध्ये झाल्या आणि तेव्हा महायुती सरकार पुन्हा राज्यात येणार हे स्पष्ट होतं आणि हे स्पष्ट असतानाच मंत्रिमंडळाची गणितं मांडली जात होती. त्या टप्प्यावर धनंजय मुंडेंचं नाव सहजपणे पुढे येईल अशी परिस्थिती नव्हती. उलट अजित पवार यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्या मंत्रिमंडळाच्या प्रवेशाबाबत फारसे आग्रही देखील नव्हते अशी देखील चर्चा आतल्या गोटात होती. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेतल्याचं बोललं गेलं आणि अखेर अगदी शेवटच्या क्षणी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान मिळालं. मात्र हा राजकीय दिलासा फार काळ टिकला नाही, कारण पुढे काही महिन्यातच सरपंच संतोष देशमुख हे हत्या प्रकरण घडलं आणि या प्रकरणात तत्कालीन मंत्री असणारे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर आरोप झाले, त्यावर कारवाई झाली आणि तो सध्या जेलमध्ये देखील आहे. पण या प्रकरणात संतोष देशमुख यांच्या हत्येचे जे धक्कादायक फोटो समोर आले त्यांनी संपूर्ण वातावरणच बदलून टाकलं. मारहाणीचे भीषण फोटो समोर आल्यानंतर थेट धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आणि धनंजय मुंडे यांना त्या प्रकरणामुळे राजीनामा द्यावा लागला होता. इथूनच त्यांच्या राजकीय वनवासाला सुरुवात झाली होती असं बोललं जातं. यानंतर माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद गेलं तेव्हा पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या पुनरागमनाच्या चर्चा रंगल्या, पण त्यावेळी अपेक्षांना पूर्णविराम मिळाला आणि अजित पवारांनी कोकाटेंकडील सर्व खाती स्वतःकडेच घेतली आणि धनंजय मुंडेंना तेव्हा देखील सत्तेच्या केंद्रापासून दूरच राहावं लागलं. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः अजित पवार होते. प्रशासन खाते आणि राजकीय नियंत्रण थेट त्यांच्याच हातात असल्यानं धनंजय मुंडेंसाठी उरलेली राजकीय जागा जवळपास त्यांच्या पक्षातून नाहीशी झाली होती. मात्र आता समीकरण बदलतायत. सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व आता त्यांच्या हातात आलं आहे आणि याच बदललेल्या सत्ता संरचनेतून आता धनंजय मुंडेंच्या नावाची चर्चा पुन्हा एकदा ऐकू येऊ लागली आहे. धनंजय मुंडेंच्या नावाभोवती सुरू असलेली ही चर्चा अचानक उगवलेली नाहीये, तर काही दिवसात घडलेल्या घटनांच्या साखळीतून ती चर्चा तयार झाली आहे. ती बघा, शुक्रवारी रात्री सुनेत्रा पवार मुंबईच्या दिशेने निघाल्या आणि दुसऱ्याच दिवशी सकाळची गोष्ट स्पष्ट झाली की शपथविधीचा निर्णय हा पवार कुटुंबात बसून ठरलेला नव्हता, तर शरद पवारांना सुद्धा याबाबत कुठलीही चर्चा झाली नव्हती. म्हणजे हा निर्णय दुसऱ्याच वर्तुळात घडला होता. ते वर्तुळ होतं राष्ट्रवादीच्या आतील काही निवडक नेत्यांचं. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे. विशेष म्हणजे याच चौघांनी त्याच दिवशी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्व निर्णय कुठल्या दिशेनं आणि कुणाच्या समन्वयातून होत आहेत यावर चर्चा दुपारी सुरू झाली होती. काही वर्तमानपत्रांनी तर थेट सत्तेचा रिमोट कंट्रोलवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपशी बोलणी करू शकणारा, तोल सांभाळू शकणारा आणि दोन्ही बाजूला समजवणारा असा राष्ट्रवादीसाठी एक नेता महत्वाचा ठरतो आणि इथेच धनंजय मुंडेंचं नाव पुन्हा एकदा पुढे येतं. पण ही चर्चा फक्त बाहेरच्या समन्वयापुरती मर्यादित नाही, पक्षाच्या आतल्या रचनेत देखील बदल झालेले आहेत. फेब्रुवारी 2025 मध्ये कोर कमिटीची जी घोषणा झाली ती फक्त यामध्ये सल्लागार गट आता ही कोर कमिटी राहिली नव्हती, तर संपूर्ण निर्णय घडवणारी केंद्रबिंदूच ही कोर कमिटी झाली आहे. त्यात गटात असलेली बहुतांश नावं आज सत्तेत किंवा संघटनेत सक्रिय भूमिकेत आहेत.
कुणी मंत्री आहे, कुणी प्रदेशाध्यक्ष आहे, तर कुणी दिल्लीचं राजकारण सांभाळतोय. या सगळ्यात एकच नाव असं आहे जे निर्णयाच्या टेबलावर बसतं पण सत्तेच्या खुर्चीवर नाही, ते म्हणजे धनंजय मुंडे. पक्षाची सूत्र जरी सुनेत्रा पवारांकडे जात असली तरी प्रत्यक्षात कोर ग्रुपचा जो प्रभाव वाढतोय, अशा वेळी अनुभव असलेला आणि आधी खाती सांभाळलेला नेता पुन्हा वापरात येण्याची शक्यता नाकारता येत नाही असं देखील सांगितलं जातं. आणि यानंतर येतो तो मताच्या गणिताचा प्रश्न. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या काळात घेतलेल्या भूमिकांमुळे राष्ट्रवादीचं पारंपरिक असणारं वोट बँकेचं गणित बिघडलं होतं. मराठा समाज नाराज झाला आणि त्याचा परिणाम निवडणुकीत दिसून आला. मात्र त्याच वेळी ओबीसी मतांचं देखील सूक्ष्म पातळीवरचं संघटन हे देखील बिघडलं होतं आणि यावेळी भाजप समोर आलं आणि भाजपनं आपला ओबीसी गट मॅनेज केला आणि त्या प्रक्रियेतून महायुतीला भाजपनं विजय मिळवून दिला अशी देखील चर्चा आहे. पण या प्रक्रियेत राष्ट्रवादीकडे जो ओबीसी समाजाचं नेतृत्व होतं ते देखील कमी होत गेलं होतं. भुजबळांना मंत्रिपद मिळण्यात झालेला उशीर आणि त्यानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा या दोन्ही गोष्टी ओबीसी समाजामध्ये नाराजी पसरवणाऱ्या होत्या. त्यामुळे आता पुन्हा एकदा ओबीसी चेहऱ्यांची गरज निर्माण झाली तर तटकरे भुजबळ यांच्यासोबत धनंजय मुंडे हे नाव समीकरणात बसू शकतं असं देखील आता सांगितलं जात आहे. दरम्यान आणखी एक महत्वाची घडामोड घडली आहे, ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यांच्या चर्चा होत्या त्या आता कुठेतरी आता कमी होऊ लागल्यात. पूर्वी जर हे विलीनीकरण झालं असतं तर धनंजय मुंडेंसाठी राजकीय रस्ता अधिकच खडतर झाला असता, कारण त्याचा उघड विरोध करणारे अनेक आवाज हे दुसऱ्या राष्ट्रवादीत मजबूत झालेले होते. सुप्रिया सुळेने तर उघडपणे त्यांच्या मंत्रिपदावर नाराजी व्यक्त केली होती. इतकंच नाही की मागच्या वेळी जेव्हा धनंजय मुंडेंचं नाव पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी चर्चेत आलं तेव्हा स्वतः मी उपोषण करेल असं सुप्रिया सुळेंनी त्यांना इशारा दिला होता. म्हणजे विरोध एवढा टोकाचा वाढला होता. या सगळ्या परिस्थितीत आता मात्र परिस्थिती बदलायला लागली आहे. पक्षाची सूत्र सुनेत्रा पवारांकडे केंद्रित होण्याची शक्यता वाढली आहे आणि त्यामुळे शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पर्याय सध्या बाजूला सरकलेला दिसतोय आणि या रिकाम्या जागेत धनंजय मुंडेंसाठी संधी निर्माण झाली आहे असं देखील राजकीय विश्लेषक सांगतात. तरीही चित्र पूर्णपणे अजूनही स्पष्ट नाहीये. वाल्मिक कराडशी असलेले संबंध, त्यावर निर्माण झालेला रोष आणि महायुतीतील अंतर्गत विरोध हे सगळे अडथळे अजूनही त्यांच्या समोर आहेत. त्यामुळे हा वनवाद संपतोय का, फक्त चर्चेपुरताच मर्यादित राहतोय की प्रत्यक्षात साकारतोय, याबद्दल पुढे आपल्याला बघावं लागेल. पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.